नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। CR नंबर 468/25 हा खंडणी विथ IT ॲक्ट अशा एक गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये माननीय विधानसभाचे एक सदस्य यांचे तक्रारीवरून त्यांना अश्लील मेसेज प्लस काही पैशाची डिमांड अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्या तक्रारीवरून दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये चंदगड कोल्हापूर येथून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे। त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। या गुन्ह्यामध्ये तक्रारीप्रमाणे हकीकत अशी होती की हा जो आरोपी आहे तो विविध मोबाईल नंबरवरून विविध लोकांना महिला असल्याचं भासून त्यांना विविध अश्लील फोटो पाठवायचा, त्यांच्याशी महिला आहे असं म्हणून बोलायचा आणि पुढे त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा। अशा पद्धतीची मोडस त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीने वापरली होती। सन्माननीय विधानसभा सदस्य यांना ती गोष्ट लक्षात आली। त्यांनी असे काही नंबर पूर्वी ब्लॉक केले, पण वारंवार त्या वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून मेसेज आल्यानंतर त्यांनी पोलिसकडे कंप्लेंट केली आणि पोलिसांनी या बाबतीत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे। सरापर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। प्राथमिक तपासामध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली केली। आरोपी हा चंदगड तालुक्यातील रहिवासी आहे आणि तो BSc पर्यंत त्याने एज्युकेशन केलेलं आहे। पूर्वी तो एका लोणावळ्याच्या हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करायचा। त्याला पुढे आम्ही तपासांती आणखी कोणत्या लोकांना त्यांनी असे मेसेज केले आणि असा प्रयत्न केला याच्याबाबतचा पुढील तपास सुरू आहे। त्यामध्ये असं निष्पन्न होतंय की तो एक नाम म्हणजे मी पूजा, हॅलो सर मी पूजा पवार अशा पद्धतीचं नाव तो एक दोन मेसेजमध्ये आम्ही पाहिलं। असे विविध नावं तो यूज करायचा। आता काही याच्यामध्ये माननीय ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी एक आधारचा फोटो पाठवला होता। तो आधारचा फोटो एका मुलीचा होता। त्याच्याकडे आम्ही व्हेरिफिकेशन करतोय आणि अद्यापही तपास प्राथमिक स्टेजमध्ये असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहे, ह्याच्यामागे काय राजकीय पार्श्वभूमी आहे का किंवा काही ह्याच्यामध्ये कटकारस्थान आहे का ह्याची चौकशी आम्ही करतोय। किती पैशाची डिमांड केली होती? त्यांच्याकडे जवळपास 5 ते 10 लाख रुपयापर्यंतची डिमांड केली असल्याचं मेसेज आम्हाला प्राप्त झालं आहे। पूर्ण आम्ही ताब्यात घेतलेत आणि पुढे आता त्याप्रमाणे त्याचे मोबाईल सीज करून आणखी काही तपास जे काही उर्वरित तपास आम्ही करतोय। सर एकटा आहे का काही टीम आहे याच्याबरोबर? अद्यापर्यंत आम्हाला प्राथमिक तपासामध्ये तो एकटाच असल्याचं निष्पन्न होत आहे, पण तरी पण आम्ही सर्व ज्या शक्यता असतात, पॉसिबिलिटीज असतात त्या आम्ही चेक करून पुढे तपास करतोय। सीझन्ड आरोपी आम्हाला वाटलेला नाही। सर असलेले व्हिडिओ फोटो कुठून दिलाय? तो इन्स्टावरून हे फोटो डाउनलोड करायचा आणि ते इन्स्टावरून पर्सनल फोटो असे व्यक्तींचे होते, त्यांचे ते डाउनलोड करून तो संबंधित ज्यांना त्याला असं महिला म्हणून बोलायचं आहे त्यांना तो पाठवायचा।